इतकी मऊसूत चपाती आपल्याला करायची आहे की ती सुरेने अगदी सहजच कापली जाईल. 2 ते 3 दिवस मऊ राहणारी, शाळेला डब्यामध्ये दिल्यानंतर, प्रवासाला बरोबर नेल्यानंतर ही चपाती अगदी मऊसूत राहते. टम्म फुगणारी, 3 पदर सुटणारी चपाती आपण आज बनवणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गव्हाचं पीठ मळायचं, ते अगदी लोण्यासारखं मऊ करायचं. त्याची चपाती ही एकसारखी लाटायची आणि चपाती अगदी सगळीकडून एकसारखी भाजायची, कुठेही कच्ची ठेवायची नाही. सगळ्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत, त्यानुसार तुम्ही चपाती बनवा. आज बनवलेली चपाती आजच नाही तर 2 ते 3 दिवसानंतरही तितकीच मऊ, लुसलुशीत आणि खायला ताजी वाटते. प्रत्येक घासात ताजेपणा, गव्हाचा नैसर्गिक स्वाद आणि घरगुती चवीचा अनुभव हा कायम राहतो. डब्यामध्ये प्रेमाने ठेवलेली किंवा प्रवासासाठी काळजीपूर्वक बांधून दिलेली चपाती ताजी, मऊ आणि अप्रतिम चवीची राहते. मऊ, लुसलुशीत आणि फुगलेली चपाती म्हणजे प्रत्येक जेवणाची खरी शान आहे. तव्यावर फुलताना तिचा सुवास घरभर दरवळतो आणि भूक आपोआपच वाढते. प्रत्येक घासात गव्हाचा नैसर्गिक गोडवा आणि हातच्या मायेची ऊब असते आणि घरगुती चवीचा आनंद हा दडलेला असतो. गरमागरम चपातीवर विरघळणारं तूप, सोबत भाजी, आमटी किंवा वरण एवढंच पुरेसं असतं जेवण संस्मरणीय बनवण्यासाठी. मऊ चपातीचा प्रत्येक घास मनाला समाधान देतो आणि पोटालाही तृप्त करतो. अशी बनवलेली चपाती एकदा चाखाल तर प्रत्येक घास सांगेल, ही चपाती फक्त बनवलेली नाही तर प्रेमानं जपलेली आहे. 2 ते 3 दिवस टिकणारी, मऊ, घरगुती चवीची, प्रत्येक घासात समाधान देणारी ही चपाती कशी बनवायची हे आपण आता बघणार आहोत. पण तुम्ही हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायचा आहे, शेअरही करायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबही करायचं आहे. चला तर मग रेसिपी सुरू करूया. परातीमध्ये 4 वाट्या पीठ घेतलेलं आहे. अर्धा किलो गव्हाचं पीठ आहे हे. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे, त्याचबरोबर तेलही टाकायचं आहे. आपण पोहे खातो त्या चमच्याने 4 चमचे तेल मी याच्यामध्ये टाकलेलं आहे. मीठ आणि तेल चांगलं चोळायचं आहे पिठाला. त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. लक्ष ठेवायचं, पाणी एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे पीठ मळायचं आहे. सुरुवातीला हे पीठ घट्ट मळायचं आणि त्यानंतर पाणी टाकत टाकत त्याला मऊ करायचं. याच पद्धतीनं मळलेलं पीठ गव्हाच्या चपात्या अगदी मऊ आणि लुसलुशीत बनवतं. तुम्ही इथं बघू शकता, थोडं थोडं पाणी टाकून आधी घट्ट पीठ मळलं, त्यानंतर पाणी टाकत टाकत अगदी मऊसर असा लोण्यासारखा गोळा मी तयार केलेला आहे. नंतर तेलही लावलेलं आहे आणि हे पीठ आता झाकून ठेवणार आहे 10 मिनिटे आणि 10 मिनिटानंतर याची चपाती करायची आहे. 10 मिनिटानंतर आता आपण एक गव्हाच्या पिठाचा गोळा घेतला, त्याला पीठ लावलं आणि आता लाटून घेतो आहोत. आपल्याला याची त्रिकोणी घडी करायची आहे. यासाठी मी पहिल्यांदा पुरी एवढ्या आकाराची ही चपाती लाटून घेतली, त्याला मध्ये तेल लावलेलं आहे आणि तेल बघा मी अर्ध्याच साईडला लावलेलं आहे, कारण ही चपाती फोल्ड करणार आहोत तर ते तेल आहे ना या साईडला पण येणार आहे, म्हणून अर्ध्या साईडला तेल लावलं आणि अशा प्रकारची त्रिकोणी घडी केलेली आहे. आता ही घडी जास्त दाबायची नाही आपल्याला. आता याला पीठ लावायचं आहे आणि हा पिठाचा गोळा एकसारखा लाटून घ्यायचा आहे. सुरुवातीला तुम्हाला गोल आकार नाही जमला, अशी त्रिकोणी चपाती लाटली गेली तरीही काही हरकत नाही, हळूहळू प्रॅक्टिसने तुम्हाला जमेल. पण अशी त्रिकोणी घडी करून चपाती केली की ती अगदी छान राहते, मऊ राहते, त्याला 3 पदर सुटतात. म्हणून आपण अशी त्रिकोणी घडी करून चपाती करायची आहे. चपाती लाटताना अगदी हलक्या हलक्या हाताने लाटायची. चपातीचं पीठ इतकं मऊ असतं की चपाती आपोआप पुढे सरकते, फक्त लाटणं आपण पुढे मागे करायचं असतं. आणि चपाती करताना एकसारखी लाटली गेली पाहिजे, कुठे जाड कुठे पातळ अशी लाटायची नाही. आणि त्याच्या कडा आहेत ना त्या पातळ करायच्या आहेत. मध्ये थोडीशी जाड राहिली तरी चालतं, पण कडा अगदी पातळ लाटायच्या. आणि बऱ्याच जणांना कडक खरपूस चपाती आवडते, अशा वेळी ना चपाती पातळ लाटायची. पण तुम्हाला जर 2 ते 3 दिवस मऊ राहणारी चपाती करायची असेल तर ती थोडीशी जाडसर लाटायची, अगदीच पातळ करायची नाही. एकसारखी लाटायची आणि थोडीशी जाड ठेवायची. तुम्ही बघू शकता इतकी थिकनेस पाहिजे चपातीची. चपाती लाटून झालेली आहे. आता आपण ती तव्यावरती टाकूया. तव्यावरती टाकतानाही तवा आधी चांगला गरम करून घ्यायचा, त्यानंतरच चपाती त्याच्यावरती टाकायची. आणि तवा आहे ना तेलकट असायला हवा. तुमचा जर चपातीचा तवा तुम्ही भाकरीसाठीही वापरत असाल, अजून वेगवेगळे पदार्थ करायलाही वापरत असाल तर तव्याचा तेलकटपणा जातो. त्यामुळे मग काय करायचं, आधी तेल लावायचं तव्याला आणि नंतर चपाती त्याच्यावरती टाकायची. तुम्ही जर तेलकट तव्यावरती चपाती टाकली नाही तर चपाती टाकल्या टाकल्या ती तव्याला चिटकून बसते, ती फाटते आणि फुगत नाही. त्यामुळे तवा तेलकट करायचा आणि नंतरच त्याच्यावरती चपाती भाजायला टाकायची. आणि तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने अगदी खरपूस अशी ही चपाती भाजून घेणार आहे आणि किती टम्म फुगलेली आहे, बघितलं ना.
चपाती भाजून झाल्यानंतर ती कॉटनच्या कपड्यावरती ठेवा. न्यूजपेपर वगैरे वापरू नका. कॉटनचा कपडा वापरायचा, याने काय होतं चपातीला घाम येत नाही. तुम्ही जर डायरेक्ट ताटावरती चपाती काढली तर त्याला खालून घाम येतो आणि ती चिकट चिकट होऊन जाते. त्यामुळे कॉटनच्या कपड्यावरती चपाती टाकायची. हा कपडा रोज धुवायचा, नाहीतर त्याला सुद्धा वास येतो आणि त्याचा वास चपातीला सुद्धा लागतो. म्हणून एक दिवस हा एक दिवस दुसरा असे 2 कपडे हे चपातीसाठी वापरायचे. चपातीचा कलरही बघा किती सुंदर आलेला आहे. अगदी खरपूसही भाजायची आहे, कुठेच कच्ची ठेवायची नाही, नाहीतर पोटालाही त्रास होतो. चपाती कधीच कच्ची ठेवायची नाही, ती अगदी चांगली खरपूस भाजायची. ही सुद्धा चपाती बघा अगदी छान टम्म फुगलेली आहे. तेल तूप वरनं लावायचं म्हणजे चपाती मऊसूत राहते. चांगली भाजल्यामुळे आणि तेल किंवा तूप लावल्यामुळे चपाती 2 दिवसही अगदी छान टिकते, अगदी ताजी असल्यासारखी वाटते. आता आपण काही 3 दिवस चपाती ठेवत नाही, पण चुकून माझ्याकडून तिसऱ्या दिवशी सुद्धा एक चपाती शिल्लक राहिली होती. आम्ही फिरायला गेलो होतो त्यावेळेस मी डबा नेला होता आणि त्या डब्यामध्ये चुकून एक चपाती राहिली आणि ती मी तिसऱ्या दिवशी बघितली, तर ती चपाती सुद्धा अगदी मऊसूत राहिली होती. तर बघितलं ना मंडळी, अगदी मऊसूत चपात्या आपण केलेल्या आहेत. सर्व टिप्स मी अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सांगितलेल्या आहेत. या सर्व टिप्स वापरून तुम्ही चपाती बनवा, मग बघा घरची मंडळी तुमची तारीफ केल्याशिवाय राहणारच नाही. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअरही करा. जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा अगदी उपयोगी व्हिडिओ मिळेल. अशीच रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. धन्यवाद.